मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता डॉक्टर देवयानी यांना भेटायला आलेली असते. तेव्हा त्या विचारतात, तुझ्या हाती काही पुरावे लागले आहेत का? त्यावरती पिंकी म्हणते, अगोदर मी जी औषधं पाठवली होती ती ही औषधं आहेत आणि आत्ता येताने छबिताईंकडे धनंजय जिजाजी जे आहेत त्यांनी ही औषधं छबिताईंसाठी आणली होती. तेव्हा आता त्या सगळी औषधं चेक करून घेतात आणि विचारतात, आता छबिताईंवर कोण ट्रीटमेंट करते? आता दुसरेच डॉक्टर आहेत असं पिंकी म्हणते. तर डॉक्टर संध्या यांनी मला कसं फसवलं, ज्यांनी मेडिकल कॅम्प भरवण्याची मला आयडिया दिली होती, पिंकी म्हणते. त्यावरती डॉक्टर देवयानी म्हणतात की म्हणजेच डॉक्टर संध्यासुद्धा याच हॉस्पिटलमध्ये असतील ना? त्यावरती पिंकी म्हणते, हो. तर तुम्हाला त्यांची केबिन दाखवशील का असं त्या विचारतात. तेव्हा पिंकी ठीक आहे असं म्हणते आणि मग लगेच डॉक्टर संध्या यांच्या केबिनमध्ये येते. तर तेथे डॉक्टर संध्या ह्या बसलेल्याच नसतात. तर छबीवर ट्रीटमेंट करणारा जो डॉक्टर असतो तो तेथे बसलेला असतो. आता पिंकीला तेथे आलेला पाहून तो खूपच घाबरतो आणि डॉक्टर संध्या यांचे सर्व पेशंट आता मीच हँडल करतोय असं तो म्हणतो. डॉक्टर संध्या कुठे आहेत असं त्या दोघीही विचारू लागतात. तेव्हा डॉक्टर संध्या कधीच इथून गेल्या आहेत अमेरिकेला त्यांच्या मुलीकडे राहायला असं तो डॉक्टर म्हणतो. त्यावरती पिंकी म्हणते, खोटं बोलायचं नाही, नक्की काय काय घडलं ते सांगा. तर डॉक्टर देवयानी सुद्धा म्हणतात की हे बघा डॉक्टर, मी मेडिकल असोसिएशनची एक खूप मोठी अधिकारी आहे, त्यामुळे तुम्ही तर मला फसवू शकत नाही. ही औषधं तुम्हीच पुरवत होतात ना? तेव्हा डॉक्टर संध्या, ही औषधं कुठून आणायच्यात ते मला माहीत नाही, मी इथे नवीन आलो आहे. डॉक्टर संध्या गेल्यानंतर मग त्या दिवशी जेव्हा मी धनंजय साहेबांकडे आलो होतो तेव्हा त्यांनी हीच औषधं मला द्यायला सांगितली होती. मग मी त्यांच्या सूचनेप्रमाणेच काम करायचो. आता ह्या औषधांबद्दल मला खरंच देवा शपथ सांगतो मला काही माहीत नाही. तर आता देवयानी म्हणतात की नक्कीच तुम्हाला काहीतरी माहीत असणार आहे, नक्कीच काहीतरी काळबेर तुमच्या मनात आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला नक्की सांगू शकता आणि जर सांगितलं नाही ना तर मी कायदा हातात घेऊ शकते. त्यावरती तो डॉक्टर खूपच घाबरतो आणि म्हणतो, देवा शपथ, आई शपथ, खरंच मला काहीही माहीत नाही आहे. डॉक्टर संध्या इथून गेल्यानंतर मी आलो आहे आणि त्यांच्या सूचनेप्रमाणेच मी आता सगळं काम करतोय. त्यावरती आता पिंकी म्हणते, डॉक्टर, त्या दिवशी तुम्ही घरी आला होता तेव्हा ही औषधं दिली होती, तेव्हा मी धनंजयच्या सांगण्यावरून ही औषधं देतोय असं तो डॉक्टर म्हणतो. त्यावरती आता डॉक्टर देवयानी म्हणतात की तुला माहीत नसेल, पण आता जर तुझ्या विरोधात काही पुरावे सापडले तर तुझी काही खैर नाही. जर तू खरं बोलत असल तर ठीक आहे, तुला सोडून देतो असं म्हणून त्या दोघीही ते औषधं घेऊन आता बाहेर येतात. बाहेर एका ठिकाणी त्या बसतात. तर आपल्या हाती काहीच लागलं नाही असं पिंकी म्हणते, कारण की डॉक्टर संध्या तर इथून गेल्या आहेत. तेव्हा डॉक्टर संध्या इथून गेल्या नाही, त्यांना घालवलं आहे असं आता डॉक्टर देवयानी म्हणतात. अगं, कुणीतरी हे नक्कीच खूप मोठा प्लॅन करून हा सगळा सापळा रचला आहे. पण एक गोष्ट पिंकी तुला सांगते, असं कुणीतरी असणार आहे की त्याच्याकडे हे सर्व पुरावे असणार आहेत आणि त्या घटनेचा तो साक्षीदार असणार आहे. नक्की हे कारस्थान कुणी केलंय हे नक्कीच कुणातरी माणसाला माहीत असेल, आपण ते शोधून काढूयात. त्यावरती पिंकी म्हणते, एक जरी मला धागा मिळाला ना तरी मी अख्खा पिंजून काढीन तो, पण अशी होपची तोप मी ब्लास्ट होऊ देणार नाही असं पिंकी म्हणते. त्यावरती आता डॉक्टर देवयानी तिच्याकडे पाहतच राहतात. मग त्यानंतर त्या म्हणतात की आता मला निघायला हवं. तर पिंकी म्हणते, तुम्ही माझ्या घराजवळ आहात तरी तुमचा पाहुणचार करायला मला मिळाला नाही, पण ही उधारी नक्की असेल आपली. तर आता डॉक्टर देवयानी म्हणतात, जेव्हा तू मानाने सन्मानाने युवराजबरोबर हातात हात धरून पुन्हा तुझ्या घरात जाशील तेव्हा मी नक्कीच तुझ्याबरोबर येईल. त्यावरती आता पिंकी ठीक आहे असं म्हणते. दोघीही आता एकमेकींना मिठी मारतात. तर आता पिंकी एका ठिकाणी शांत उभी राहते. तर डॉक्टर देवयानी ह्या बाहेर जायला निघतात. तेवढ्यातच वेषांतर करून आलेले बापूसाहेब तेथे बसलेले असतात. ते म्हणतात की ओ मॅडम, तुम्ही प्रसिद्ध सर्जन डॉक्टर देवयानीच का? तेव्हा त्या हो असं म्हणतात. तर आता बापूसाहेब नाटक करून लगेच त्यांच्या पाया पडू लागतात आणि म्हणतात की 8 महिन्यांपूर्वी माझी मुलगी म्हणजे पिंकी गायब झाली होती आणि ती कुठे गेली काय माहीत. मग मला समजलं शोध घेता घेता की डॉक्टर देवयानी सदावर्ते यांनी तिला वाचवलं आहे, म्हणूनच मग मी तुमच्याकडे आलोय तुम्हाला भेटायला. प्लीज माझी मुलगी कुठे आहे ते सांगा. त्यावरती आता डॉक्टर देवयानींना खूप वाईट वाटतं. त्या म्हणतात की म्हणजे पिंकी तुमची मुलगी आहे का? त्यावरती बापूसाहेब
हो असं म्हणतात, पण ती आहे कुठे? तर आता तुमचं नाव काय असं त्या विचारतात. माझं नाव महादू आहे असं पिंकीच्या वडिलांची ओळख सांगत बापूसाहेब खोटं बोलतात आणि म्हणतात की तुम्हाला काय सांगू, त्या बापूसाहेबांनी आमचे खूप हाल केले. अहो, मी रक्षाबंधन निमित्त माझ्या बहिणीच्या गावी गेलो आणि तर माझ्या निरीला म्हणजेच माझ्या मुलीला लहान तिच्या घरच्यांनी पार राबून घेतलंय. सारखं घरकाम सांगतात, तिला अजिबात सुट्टी सुद्धा देत नाही, तिच्याकडून दिवसभर काम करून घेतात. आता असं म्हणतात डॉक्टर देवयानींना आठवतं की पिंकीने सांगितलं होतं माझ्या पप्पाला आणि बहिणीला त्यांनी नोकर म्हणून घरात राबवण्याचं काम सुरू केलंय. तर आता डॉक्टर देवयानींना विश्वास पडतो की हेच पिंकीच्या आय थिंक वडील असतील. म्हणूनच त्या म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, पिंकी आहे तुमची, ह्याच हॉस्पिटलमध्ये आहे. तेव्हा हे ऐकताच आता बापूसाहेबांना धक्का बसतो. त्यांच्या डोक्यातच मुंग्या येतात. ते म्हणतात, काय आहे का माझी पिंकी इथे? कुठे आहे माझी पिंकी? पिंकी बेटा असं म्हणून बापूसाहेब हे सैरावैरा पळू लागतात. तर डॉक्टर देवयानी म्हणतात की तुम्ही पळू नका इकडे तिकडे, मी तिला फोन करून इकडेच बोलवते असं म्हणून त्या फोन करतात. परंतु आता पिंकीचा फोन लागत नाही. म्हणून त्या म्हणतात तुम्ही इथेच बसा, हा तक करू नका जास्त, मी लगेच पिंकीला घेऊन येते असं म्हणून डॉक्टर देवयानी ह्या तेथून जातात. तर आता इकडे बापूसाहेब म्हणतात हे जग खरंच खूप छोटं आहे. अगं मला माहीत होतं तू जिवंत आहे, शेवटी सरपंचीनबाई मी तुमच्यापर्यंत पोहोचलोच, माझं बिंग फुटेल म्हणून मला लपून बसायलाच पाहिजे असं म्हणून बापूसाहेब तेथून गायब होतात. तेवढ्यातच पिंकी आणि डॉक्टर देवयानी तेथे येतात. तर पिंकी आता तिच्या पप्पांना सारखी आवाज देत असते. नर्सला ते विचारतात की पप्पा कुठे आहे, पण आता तेथे कुणीही नसतं. म्हणून डॉक्टर देवयानी म्हणतात इथे एक म्हातारे काका बसले होते ते कुठे आहेत? तेव्हा ते आत्ताच बाहेर गेले आहेत असं त्यांना समजतं. तर आता त्या दोघीही ग्राउंड फ्लोअरवर येतात आणि इकडे तिकडे शोधू लागतात. पण आता पिंकीला तिचे पप्पा कुठेही दिसत नाही. तर आता बापूसाहेब एका गाडीच्या पाठीमागे लपून बसलेले असतात. ते आता बरोबर पिंकीला पाहतात. पियू हीच पिंकी असल्याचं त्यांना समजतं. तर आता डॉक्टर देवयानी पिंकीचा निरोप घेऊन जेव्हा तेथून जातात तेव्हा पिंकी तिच्या पप्पांना शोधण्यासाठी दुसरीकडे जाते. बापूसाहेब हे खूपच संतापलेले असतात. ते म्हणतात पियू हीच पिंकी आहे, आता ही जिवंत आहे, मी हिला गिधाडासारखं मरण देणार आहे, हिचे तुकडे तुकडे करून माझ्यासमोरच मी जाळणार आहे, तेव्हा माझ्या मनाला शांती मिळेल. हिला नाही गिधाडासारखं मरण दिलं ना तर माझं नाव पण बापूसाहेब नाही. तर इकडे छबी रूममध्ये असते. तेवढ्यातच ते धनंजय येतो आणि म्हणतो काय ग तू औषधं घेतलीस का? तुझी ती केअरटेक बाहेर तिचं काहीतरी काम होतं म्हणून ती गेली आहे असं छबी म्हणते. तर आता धनंजयला तेवढ्यातच निरंजन डॉक्टरचा फोन येतो. तेव्हा तो घडलेला सगळा प्रकार सांगतो की तुमच्या इथे ती आगाऊ मुलगी आहे ना, ती आली होती हॉस्पिटलमध्ये, माझी चौकशी करत होती, डॉक्टर संध्यांबद्दल विचारत होती. आता मी काय सांगायचं, जर मी अडकलो ना मग बघा, मी अजिबात शांत बसणार नाही, मी तुमचं नाव सांगून देणार, तुम्ही आत्तापर्यंत काय काय केलं ना ते. त्यावरती धनंजय म्हणतो जास्त बोलू नको, पिंकी म्हणजेच बापूसाहेबांची सूनबाई सरपंचीनबाई ह्या मेल्या नाहीत, पण आम्ही तसे पुरावे दाखवले मेल्याचे, तुझाही पुरावा आम्ही दाखवू शकतो असं म्हणून मारण्याची धमकी आता धनंजय त्याला देतो आणि म्हणतो की तुझ्यापर्यंत काही येणार नाही, तू काळजी करू नको असं म्हणून तो फोन ठेवतो. आता छबी हे सगळं बोलणं ऐकते. पण आता धनंजय पूर्णपणे घामाघूम होतो, कारण त्याने पाहिलेलं असतं की छबी माझ्या पाठीमागे उभी आहे. तेव्हा घाम पुसतच धनंजय छबीजवळ जातो आणि म्हणतो काय झालं? तेव्हा छबी म्हणते माझा मोबाईल बंद पडला अचानक, मला चालू करून ते गेम खेळायची. तर आता धनंजयच्या जीवात जीव येतो, पण छबीने काहीही ऐकलेलं नसतं. तर इकडे चित्रा निरीला म्हणते अगं तू काहीतरी असं चमचमीत बनवून आजच्या दिवस खायला, मला खूप खावंसं वाटलंय. तर निरी ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच सुशीला तेथे येत आता चित्राला आणि निरीला म्हणते की आज रात्री मिताली आणि युवराज हे दोघेही बाहेर गेले आहेत म्हटल्यावर लेट येतील, ते जेवण करूनच बाहेरून येतील. त्यावरती आता तेथे धनंजय येतो आणि म्हणतो आईसाहेब मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे. तेव्हा आता पिंकीबद्दलचं सगळं काही सत्य, म्हणजेच ती डॉक्टरांकडे गेली होती, त्या नकली औषधांची विचारपूस करत होती, त्याची माहिती काढली, हे सगळं काही आता धनंजय सुशीलाला म्हणतो. तेव्हा सुशीला म्हणते मला तर या मुलीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे असं दिसतंय, तिच्याकडे येऊ दे, मी बघतेच आता. तेवढ्यातच आता पिंकी तेथे येते. तर सुशीला म्हणते की काय झालं, हे मुली तू कुठे गेली होतीस? त्यावरती पिंकी म्हणते तुम्हाला काय करायचंय? मला तर असं वाटतंय तुमच्या खबरीने खबर सुद्धा दिली. आता ती धनंजयला म्हणते तुम्ही असं का नाही करत, एखादा न्यूज चॅनल ओपन का नाही करत? धनंजय आपला गप्प बसतो. तर मी ज्या प्रश्नाचं उत्तर विचारलंय ते उत्तर दे असं आता सुशीला रागातच तिला म्हणते.
तर आता सुशीला सारखी विचारत असते की तू हॉस्पिटलमध्ये का गेली. त्यावरती पिंकी म्हणते लहानपणी पोलिओचा डोस घ्यायचा राहिला होता ना म्हणून गेले होते. आता सुशीला तिच्यावर खूप ओरडते तेव्हा पिंकी म्हणते की मी हॉस्पिटलमध्ये गेले होते कारण माझ्या ओळखीचे एक डॉक्टर मॅडम आहेत त्यांच्याकडे माझं काम होतं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये युवराजचा पूर्णपणे मितालीने आता मेकओव्हर केलेला असतो ते पाहून पिंकी म्हणते हा मेकओव्हर आहे ना तो अजिबात चांगला नाही, तो रॉंग आहे. सर्कशीतला जोकर म्हणायचा की पोळ्याचा बैल अशी ती युवराजला उपमा देते. तर युवराज तिच्याकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब